नमस्कार, मी डॉक्टर साधना भोटे. बऱ्याच महिलांनी ऑब्झर्व केलेलं असेल की आपल्याला पाळीच्या आधी आणि पाळी सुरू झाल्यानंतर काही दिवस अर्धा ते 2.5 किलोची वजनवाढ झालेली दिसून येते. आता याची कारणं काय आणि त्यावर उपाय काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिलं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये त्यावेळेला होणारे हॉर्मोनल चेंजेस. आता महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 मेन हॉर्मोन्स असतात. पाळीच्या आधी आणि पाळी सुरू झाल्यानंतर त्याच्या पातळीमध्ये बरेच बदल होतात. त्यामुळे आपलं शरीर हे पाणी साठवण्याच्या टेंडन्सीकडे वळते. दुसरं कारण म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान बऱ्याच महिलांना क्रेविंग्स होतात. त्यांना गोड किंवा स्पायसी किंवा खारे पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळेही आपल्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होते आणि म्हणून पुन्हा वजनामध्ये बदल दिसून येतो. तिसरं कारण म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान आपण व्यायाम करत नाही आणि त्यामुळेही आपलं शरीर सुस्तावतं आणि त्याचबरोबर ते जे पाणी साठलेलं आहे शरीरामध्ये ते शरीराच्या बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. तर आता यावर उपाय काय? तर सर्वात पहिला उपाय म्हणजे स्ट्रेस घ्यायचा नाही. कारण ॲज इट इज हे वजन 4 ते 5 दिवसांमध्ये किंवा ॲट द मोस्ट एका आठवड्यामध्ये कमी होणार असतं. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊन फायदा नसतो. दुसरा उपाय म्हणजे या पिरियडमध्ये स्पायसी किंवा जास्त शुगर असलेले किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नयेत. त्याऐवजी आपला रोजचा नियमित आहार घ्यावा. फळे, भाज्यांचे सूप, ताक, लिंबू पाणी किंवा साधं कोमट पाणीही आपण घेऊ शकतो. तिसरा उपाय म्हणजे व्यायाम करणे. आता तुम्ही म्हणाल की अशा पेनफुल कंडिशनमध्ये आम्ही व्यायाम कसा करायचा? तर असे काही योगासनं आहेत, ते जर तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान केले तर तुम्हाला त्यामुळे बराच आराम मिळणार असतो आणि त्याचबरोबर शरीरातलं अतिरिक्त पाणीही वॉशआउट व्हायला मदत होत असते. तर यापुढे जर मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींची जरी काळजी घेतली तरी त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल.